मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता आपण चाललो आहे राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी आश्रम. प्रतिवार्षी जपतप अनुष्ठान अक्षय तृतीयेच्या दिवशी राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी आश्रममध्ये अनुष्ठान बसतं. आज त्याची सांगता आहे. आपण अनुष्ठानला प्रवचन ऐकण्यासाठी राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज आश्रममध्ये चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पाहू शकता परमपूज्य माधवगिरी महाराज स्वामी महाराज आश्रम कोपरगाव पेठ अक्षय तृतीया जपतप अनुष्ठान रमेशगिरी महाराज यांचे 8 दिवसाचा अनुष्ठान पाहून आज अनुष्ठान ऐकण्यासाठी चाललो आहे. तसं महाराज शिवपारायण अनुष्ठान होणारे भाऊ पाटील हे बी या ठिकाणी अनुष्ठानींचे अनुष्ठान सोडणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. सुंदर कार्यक्रम होणारे आपण आलो होतो मामाच्या रिक्षामध्ये. तर असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर बघू शकता तुम्ही गर्दी किती अनुष्ठान मठामध्ये खूप गर्दी आहे. आता तुम्हाला दाखवतो. चला या मोठ्या हॉलमध्ये अनुष्ठानी बसेल आहे. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय जनार्दन. बघू शकता तुम्ही इथं महायज्ञ सभा मंडप आहे. बघू शकता तुम्ही जनार्दन भक्त परिवाराची गर्दी पाहू शकता तुम्ही. यज्ञशाळा आहे. राष्ट्रीय संत जनार्दन स्वामींनी ही यज्ञशाळा बांधलेली आहे. तुम्ही पाहू शकता. इथं समोर अक्षय तृतीयानिमित्त जपानुष्ठानची कार्यक्रम चालू आहे. बघू शकता शूर सम्राट संतगिरी महाराज यांचा बघू शकता. तर दाखवतो त्याला तुम्हाला पुढचा प्रवास. आपण आलो होतो राष्ट्रीय संत. तुम्ही पाहू शकता शाळा आहे. बघू शकता कार्यक्रम चालू आहे. आमचे मामा या रिक्षामध्ये आलो मी. बघू शकता. त्याला तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय जनार्दन. जय जनार्दन. तुम्ही पाहू शकता ज्या संत लोकांनी जी सेवा दिली आहे प्रवचनाची त्याची यादी आहे. बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. जय पाहू शकता मित्रांनो सगळे अनुष्ठानी लहान मुलं या ठिकाणी बसलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्व अनुष्ठान करणारी मुलं या ठिकाणी सगळे बसलेले आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आपण तिकडे चाललो आहे पुढं. बघू शकता तुम्ही एवढे मुलं आज अनुष्ठानसाठी बसलेले. आपले बाबा बसलेले माधव बाबा पाहू शकता. एवढे मुलं आज या वर्षी अक्षय तृतीयेच्या अनुष्ठानाला बसलेले होते. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. लांडगा आला की लांडगा पडून जाईल. त्याच्या आपल्या मागे संसार लांडगा लागला आहे. सद्गुरू रूपी आपण सद्गुरू सांगतात की तुम्ही त्यांना शिव म्हणा म्हणजे शिव म्हणा.
शिव शिव अक्षय शिव उपदेशाचं ओढून काढून अर्थ करू नये, सरळ अर्थ घ्यावा. काय ते खूप सोपा सिद्धांत खूप आवड करून सांगतात, त्याला सुद्धा विद्वान म्हणतात. आणि अवघड सिद्धांत सोपा करून सांगतात, त्याला सुद्धा विद्वानच म्हणतात. खूपच शतकी काढू नये. एक जण सांगितलं, झाडाखाली बसलं तर शीतलता येते, शांती येते, शांत वाटतं. एकानं ओढून काढून अर्थ काढला तर त्या शेंदळीचं झाड खाली बसलं आणि नारळाच्या झाडाखाली काही सावली राहिली. तो 3 दिवस झाले, शीतल बी आली, शांती पण आली. गोविंद घोड्याला असं लावलेला असतं घोड्याला, त्याला इकडे तिकडून सकाळी दिसून नये, याला त्याला एक घोडी दिसते त्याच्यावर त्या झोपड. म्हणून आपली दृष्टी फक्त एक श्रेष्ठ भाव मानतात सद्गुरू ठरवतात. त्यांनी सांगितले त्याच्यात एक अक्षरी खोडणे, तिसऱ्या त्यामध्ये भगवान सांगते येतं त्या करते श्रेष्ठ तत्वावर जन्म. जे वडील जे करते ते आपल्यासाठी, आपल्याला दुसरं धर्म कळत नाही ना, आपल्याला ज्ञान नाही ना, आपण अज्ञानी आहोत ना, आपल्या धर्माचं मूळ कळत नाही, आपल्याला विद्वत्ता नाही. तर मग भगवान त्यांनी सांगितलं की तुम्ही काही करू नका, तुम्ही एखाद्या सिद्ध महापुरुषाच्या संतांच्या महापुरुषांच्या संगतीत जा, त्यांनी जे सांगितलं तो तुमच्यासाठी धर्म आहे. भाव धरा रे देव आपला करा रे, भाव धरा रे देव आपला, भाव धरा रे देव करा रे. जीवन आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून ते सांभाळतात आणि त्या माध्यमातून आपला पुण्य कर्म करण्याचा ती सद्गुरूंची प्रेरणा. नाहीतर आपल्याला माहिती तरी काय होतं. म्हणून त्यांनी ही माहिती दिली आहे, हे मार्ग दाखवलेला आहे, हा रस्ता दाखवलेला आहे. आणि अशी त्या वाटेने वाटचाल आज याही आश्रमामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ती परंपरा आणि ती चालवत आहात. ती चालवणारे पुन्हा एक बार आदरणीय पूजनीय मंडळी माधवगिरीजी महाराज, अध्यक्ष विस्तो मंडळ, भक्त मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमचे सर्व संन्यासी गुरुबंधू, भाऊ पाटील, भगिनी मंडळ सर्व हा उपक्रम चालवतात. त्या सर्वांबद्दल राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधिस्थान कोपरगावच्या माध्यमातून सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन. आपल्यावर अशक्य होण्याचा आपण ज्याच्यावर विश्वास करतो, मोठमोठ्या मंडळीवर कोणत्याही पदावर येत असताना त्यांच्यावर विश्वास करतो. पण ज्यावेळेस कोणीच आपल्याला साथ देत नाही त्यावेळेस बाबा हे सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणजे परमपुत्र स्वामी माधवगिरी बाबा साथ देतात. हे माझं तुम्हाला बाबांच्याबद्दल बोलायचं झालं तर कितीही बोललं तर कमी करू शकता. पण तुम्हाला एकच प्रामुख्याने दाखवतो, अशक्य ते शक्य आमच्या परिसरात फक्त आपल्या शेतातून माती जर उचलली आणि बाबांच्या नावानं जर लावली तर त्याचा अनुभव येतो. जेव्हा
म्हणून शेवटी एकच तुम्हाला विनंती करतो का बाबावर सद्गुरू जनार्दन स्वामीवर जेव्हा नितांत श्रद्धा ठेवा आणि तुम्ही तिथं आले मला स्वतःला शिवभक्तपरायण भाऊ पाटील हे माझे देव पण आहेत कारण त्यांनीच मला बाबाजी पीठावर सांगत होते देव त्यांनी माधवगिरी बाबांची घाट ही फक्त शिवभक्तपरायण भाऊ पाटलांनी घालून दिली आणि भाऊनी एकच वाक्य बोलले होते विश्वास ठेव आणि बाबांना त्यांच्या भाषेत किंवा मला बोलण्याचा अधिकार नाही पण त्यांनी बोलताना बाबा बोलले बाबांना सोडू नको बाबांना विश्वास ठेव. आणि या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा यासाठी सांगितले की आपल्या ध्यानात राहिलं पाहिजे. असे कार्यक्रम नित्य चालू असतात, दर महिन्याला कार्यक्रम असतात आणि शक्य होईल तेवढं यायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून त्यावर आता अनुष्ठानच्या सांगायच्या दिवशी भरपूर सांगितले, आम्ही सांगितले, महात्मा लोकांनी सांगितले, लोक साधू बोध झाला तो नूरनीय केला, सगळं साधू महाराजांचा बोध करा. त्यांनी तुम्हाला प्रोटेक्टिव्ह सांगितलं, भाऊने सांगितलं. आता सांगायच्या दिवशी एकच सांगायचं आहे की आनंदपूर ब्रह्मांडाच्या भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा शेवटचा बोध अमृत देत असताना एकच सांगितलं श्री भगवान सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि. हा श्लोकावर जवळपास दावणीने 100 वय दिल्या असतात. त्यातील एकच वय फार महत्त्वाचे आहे. तैसे धर्माचे टवाळ गावी अज्ञानाचे काम ते त्याजोनी त्याची सकळ धर्मदा सगळे कष्टाने दिले. आशा दैशी दुःखाते व्याले चिंता धर्मते या तो येते दैन्याचे दुर्भाग्य तैसे स्वर्गनरक सूचक जे काही आहे सगळे कष्टांचे धर्माचे टवाळ म्हणजे अर्जुना आतापर्यंत तुला जे ज्ञान सांगितले तुला समजलं का? समजलं असेल तर मग ज्ञान झालं तुला, मग आता दुसरं काहीच पाहू नको. मी सांगितलं त्याप्रमाणे कर. सर्व धर्मांना परिचय मामेकम शरण, मला एकच शरण. आईच्या मांडीवर मुलगा आहे, मुलगी काय असते, तिची काय जबाबदारी आहे? भूक लागली काय सर्व पाचते, तिचा शे आणि शिव काढत शिशू आहे. ही जशी जबाबदारी आहे. तुम्हाला कोणतं ग्रंथ आम्ही मिळते, तुमच्या गुरुंचं कोणतं वेदांत आहे, तुमचे गुरु कोण आहे, काय आहे? आमचे सद्गुरू साधे सिंपल लिव्हिंग हाय स्टँडर्डचे आमचे सद्गुरू आहेत. तुला कोणतं बुक आवडतं? इंग्रजी भेट कोणतं बुक आवडतं? म्हणजे गुरुजी बुक अनेक आहे, पण खरंच सांगू तुम्हाला आता मी मॅट्रिक पास झालो, सर्वात मला माझ्या वडिलांचं पासबुक आवडतं. तुझी तर काय आवडायला पाहिजे म्हणून आवडीने म्हणे हरी नाम घ्यायची, तुझी चिंता द्यायची. आपली चिंता आता कोणाला? तुम्ही आवडीनं जनार्दन स्वामीचं नामस्मरण करतात ते आता तुझी चिंता द्यायची. आता चिंता करायची का तुम्ही फार मोठ्या सत्पुरुषाच्या सानिध्यात आला. सद्गुरू जनार्दन स्वामी सत्पुरुष आहे, सद्गुरू जनार्दन स्वामी संत आहे, सद्गुरू जनार्दन स्वामी आणि म्हणून अक्षय तृतीया या अनुष्ठान जपतप राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी संपन्न परमपूज्य माधवगिरी महाराज शिवभक्त भाऊ पाटील व कोपरगाव भिक्षे व श्री रमेशजी महाराज यांच्या सानिध्यात सर्व अनुष्ठान आवडला तर लाईक जय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी गेले 8 दिवस माझ्या
माझ्याकडून करून करून घेतलेले जप जप तप तप व्रत व्रत मौन मौन दान दान सर्व सर्व नारायण सत्संग परोपकार सदाचाराचं सदाचार पुण्य त्यांनी मांडलेल्या त्यांनी मांडलेल्या जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या पवित्र चरणी त्यांच्या पवित्र चरणी समर्पित करतो समर्पित करतो. शिवार्पण शिवार्पण. कृष्णार्पण कृष्णार्पण. ओम ओम तत्सत तत्सत परब्रह्मार्पणमस्तु. सगळे म्हणा ओम नमः आपण सांगितलं महानिर्वाण भूमी ही आहे नाशिक तपोवन आणि समाधिस्थान कोपरगाव एक आहे. त्या भागातल्या मंडळांनी प्रदोषच्या दिवशी फक्त महिन्यातले 3 तास तिथे द्यायचे. 7 ते 10 किंवा 6 ते 9. तुम्हाला जिथं जवळ आहे तिथं जा. पुढच्या महिन्यात अधिक मास आहे. त्या धोंड्याच्या महिन्यात केलेलं जप तप व्रत दान अन्नदान अनंत पटीनं पुण्य देते. पूजा म्हणून आपल्या गोंधनखेडा जाफराबादच्या आश्रमात 21 मे पासून 7 दिवस अनुष्ठान पूजा पाठ कार्यक्रम आहे. आणि कोपरगावच्या आश्रमात 28 मे 2026 परमपूज्य मारुती महाराजांच्या उपस्थितीत परमपूज्य रविगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या भजनी मंडळात सह संतोषगिरी महाराज कारणे सह तिथे उपस्थित राहतील. आणि किमान 7 जिल्ह्यातून 5000 पेक्षा जास्त महिला एकरंगी पिवळ्या साड्या नेसून 60 प्रकारच्या पूजा सामान आपल्या घरून आणतील. 3 तास पूजा होईल महालक्ष्मीची. कुंकुमार्चन होईल 108 वेळा. गोपाल कृष्णाची पूजा होईल. पुरुष सूक्ताचा अभिषेक होईल. आणि त्यानंतर बाबाजींना सद्गुरू म्हणून संत म्हणून या सगळ्या सुवासिनी वायन दान करतील. वायन दान म्हणजे जावयाला वाण देतो त्याला खरं वायन म्हणतात. म्हणून ज्या महिलांना त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे 1 रुपया प्रवेश फी नाही. पुन्हा कुणी पावतीची अपेक्षा नाही. त्या कार्यक्रमाचे पॉम्पलेट पुढच्या आठवड्यात तुम्हाला देऊ. त्याप्रमाणे सामान घेऊन या. 28 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत येऊन जागा पकडा. आणि 4 ते 7 वेदो नारायण नावर गुरुजींच्या वेदोक्त मंत्रानं सद्गुरूंच्या समाधी समोर ही पूजा होईल. आणि अखंड सौभाग्याचा प्रसादाचा आशीर्वाद महाप्रसाद पोटवर घेऊन तुम्हाला पुन्हा तुमच्या अधिकापर्यंत पुरेल एवढं पुण्य मिळेल. त्याच्यासाठी सगळ्यांना प्रार्थना करतो. पुरुष मंडळी दर्शनाला या. सेवेकरी गुरुपंथवरती एका साईडला महिला आणि एका साईडला पडायचं नाही, घाई करायची नाही. बाबांची सूचना वजा विनंती आहे, घाई करू नका. अगोदर पत्रवळ्या वाढा. प्रत्येकाच्या पात्रावर प्रसाद केला पाहिजे. व्यवस्थित नियोजन करा. सेवेकरी गुरुबंधू उपाय पाठीमागे जा. आजचे जे पंकजकर्ते आहेत जवळपास 7-8 मंडळी आहेत त्यांचा कधी सत्कार करण्यात येत आहे. कृपया त्यांनी आजचे पंकजकर्ते आहेत धोंडीराम बाळासाहेब खेळे, मधुकर तुकाराम भादेकर, अनिल काशीनाथ घोडके, कमलेश अशोक बनकर, लक्ष्मण कारभारी शिंदे, सौभाग्यवती परिभा लक्ष्मण शिंदे, श्री सागर निगळ, सौभाग्यवती माधुरी घनश्याम वडजे आणि श्री घनश्याम पुरुषोत्तम वडजे अशा सर्वांची पंगत आहे. त्यांनी त्यांची प्रतिनिधी असेल कोणी असेल त्यांनी इकडे या शिक्षकाकडे या. त्यांचा याची सत्कार आमचे विश्वस्त मंडळ करत आहे. कृपया जरी कदाचित तुम्हाला इकडे येता नाही तरी परंतु कार्यालयात तुम्हाला सत्कार घेऊन आल्या तर जरूर या. सगळ्याला विनंती आहे. फराळ करण्याचे झालं ते खाली मला लक्ष नाही राहिलं. खाली लग्न असल्यामुळं तो सगळ्यांची पंगत इथंच होईल पंगत सांगितली त्याबद्दल दिलगीर आहे. महिलांची पंगत झाली पुरुषांची पंगत आहे. भरपूर असं प्रसाद आहे. घाई गडबड करू नका. आणि वाढण्यासाठी तरुण मंडळींनी मदत करण्यासाठी विनंती आहे.
त्रिवार विनंती आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. कोण आहे पंक्तीवाले या. जनार्दन अनुष्ठानार्थ्यांच्या पंक्तीमध्ये कृपया बाहेरून आले जे गुरुभक्त आहेत त्यांनी अनुष्ठानच्या पंक्तीत येऊ नका. यांचा प्रसाद होईपर्यंत पंक्तीत कोणीही फिरू नका. वाडेकऱ्यांव्यतिरिक्त कोणीही पंक्तीमध्ये येऊ नका. मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता मी राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी आश्रमात आलो होतो. प्रतिवर्षी प्रमाणे अक्षय तृतीया या दिवशी जपतप अनुष्ठान राष्ट्रीय संत जनार्दन स्वामीच्या आश्रमात बसतं. लहान बालक मोठे सर्व या अनुष्ठानला बसतं. असं सुंदर इतकं भारी अनुष्ठान झालं. उन्हाळ्याच्या याच्यामध्ये सगळ्यांनी कोणाला काही प्रॉब्लेम नाही झाला. इतकं सुंदर अनुष्ठान झालं. तर मस्त अनुष्ठान झालं. तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आपल्या चॅनलवरती. संपूर्ण परमपूज्य माधवगिरी महाराज असू, शिवगिरी महाराज असू, हरिभक्त पारायण भाऊ पाटील असू यांचं सुंदर प्रवचन तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवरून पाहता आता. तर तुम्हाला दाखवतो मंदिराचं दर्शन. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय जनार्दन. शर्वाळेश्वर महादेव मंदिर राष्ट्रीय संत जनार्दन स्वामींनी बांधलेलं नाशिक तपोवनमधलं एकमेव मंदिर आहे. हे पाहू शकता तुम्ही. लाल पाषाणमध्ये बांधलेलं आहे. असं सुंदर मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. भाविकांची या दिवशी जास्त गर्दी पाहू शकता तुम्ही. तुम्हाला घेऊन जातो मी महानिर्वाण स्थान बाबांचं. या ठिकाणी बाबांचं महानिर्वाण स्थान झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. बांधलेलं असं सुंदर मंदिर.
बघू शकता तुम्ही. stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pine, ओम महाराज sing me your ओम tune, नमः शिवाय. caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling मित्रांनो leaves, ही आहे राष्ट्रीय संत जनार्दन stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers with